परमानंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। अत्यंत सुंदर अशी देवाची कृपा प्रतिभेवर कशी असते याचं वर्णन दासोपंतांनी केलंय। एखादा कवी, एखादा साहित्यिक जेव्हा वाणी वाटे किंवा अक्षर संहिते वाटे प्रातिभ आविष्कार करतो त्यावेळेला दासोपंत असं म्हणतात की सूर्य आणि सूर्यकांत हा जो संबंध आहे, हा संबंध इथे त्यांनी आम्हाला स्पष्ट करून सांगितलं। काल आपण ते बघितलं की पालवा पुढे पालव घेऊची लागले धाव, अशा प्रकारची स्फुरणाची प्रक्रिया दासोपंतांनी वर्णन केली। आज पुढे बघूया। भगवद्गीता हे सन्मयी अपारु पैसू हिचा ठाई, जेथ अंकुरलया नाही संकट ज्ञाना। गीता हे तुझीची स्वानुभूती आणि मत प्रज्ञा तुझी ज्ञप्ती, श्री अवधूता स्वयं ज्योती प्रकाशतासी। आणि आता इथे भगवद्गीतेच्या संदर्भाने त्यांनी बोलायला सुरुवात केली। ते असं म्हणतात, भगवद्गीता हे सन्मयी अपारु पैसू इचे ठाई, जेथ अंकुरलया नाही संकट ज्ञान। भगवद्गीता ही अत्यंत शुद्ध, पवित्र, सन्मयी, सत्य वृत्ती देणारी, सन्मार्गाला लावणारी, अपारू पैसू हिच्या ठाई। म्हणजे काय नाही गीतेमध्ये, भगवद्गीतेमध्ये खूप मोठा अवकाश आहे, खूप मोठं ज्ञान, तत्वज्ञान आणि अनेक गोष्टी हिच्या पोटामध्ये दडलेल्या आहेत। हिचा आवाका फार मोठा आहे, अतिव्याप्त व्यापक अशा प्रकारची ही भगवद्गीता आहे। जेथ अंकुरलया नाही संकट ज्ञान। ते वाचल्यानंतर, ती आत्मसात केल्यानंतर किंवा भगवद्गीतेच्या मधलं जे ज्ञान आहे ते ज्ञान जेव्हा तुमच्या मनात, बुद्धीमध्ये, व्यवहारामध्ये, जीवनामध्ये येईल तेव्हा अशा ज्ञानाला, अशा व्यक्तीला कोणतंही संकट वाटणार नाही। त्याच्यावरती संकटच कुठलं आयुष्यामध्ये येऊ शकत नाही। किंवा याचा दुसराही अर्थ असा की कोणतंही संकट त्याच्यावरती जर आलं तर तो अत्यंत समर्थपणे त्या संकटावरती मात करू शकेल, असं ज्ञान, असा तत्वबोध, असं मार्गदर्शन भगवद्गीता आम्हाला करते। आता इथून सुरुवात झाली आहे ती भगवद्गीतेच्या एकूणच संबंधानं, भगवद्गीतेच्या संबंधानं त्याच्यामध्ये नेमकं आहे काय, तिची स्तुती, तिचं महत्व, तिची धारणा, तिची व्यापकता। आणि इथून दासोपंतांनी सुरुवात केली आहे 100
87 क्रमांकाची ही ओवी जिथे भगवद्गीतेचा उल्लेख दासोपंतांनी पहिल्यांदा केलाय. भगवद्गीतेच्या श्लोकांवरची गीतार्णव नावाची टीका दासोपंत लिहित आहेत. गीतार्णवाचा हा पहिला अध्याय, पण गीतेचा उल्लेख दासोपंतांनी पहिल्या ओवी क्रमांकापासून ते 187 ओवी क्रमांकापर्यंत कुठेही केलेला नाही. ते देवाची स्तुती करतायत, नामघोष करतायत. भक्त कसा असावा, भक्तांनी काय केलं पाहिजे, त्याचं कर्तव्य काय, याविषयी ते बोलतात. आणि इथे मग 187 क्रमांकाच्या ओवीला दासोपंतांनी भगवद्गीतेचा उल्लेख केलाय. ते म्हणतात, भगवद्गीता हे सन्मयी, सन्मार्गाला लावणारी, अपारू पैसू हिच्या ठाई, अत्यंत व्यापक, अतिव्याप्त, मोठं अवकाश असणारी ही भगवद्गीता जो कोणी आचरेल, आत्मसात करेल, त्याला किंवा त्याचं ज्ञान प्राप्त करणाऱ्याला कोणत्याही संकटाचा सामना करण्याला तो कधीही डगमगणार नाही. तो ज्ञानी, त्याला ते संकटच वाटणार नाही, संकटच उत्पन्न होणार नाही. जेथ अंकुरलया नाही संकट ज्ञाना. अशा ज्ञानाला, अशा ज्ञानी माणसाच्या आयुष्यात संकट उत्पन्नच होणार नाही, उगवणारच नाही, ते निर्माणच होणार नाही. आणि मग गीतेला ते भगवंताला सांगतायत, ते भगवंताला संवाद करतायत भगवंताशी आणि म्हणतात, गीता हे तुझीची स्वानुभूती. ईश्वरा, परमेश्वरा, भगवद्गीता ही प्रत्यक्ष तुझी अनुभूती आहे, तुझा अनुभव आहे. आणि मत प्रज्ञा तुझी ज्ञप्ती. आणि माझी जी प्रज्ञा आहे किंवा मी जे सांगू पाहतो आहे, माझ्या ज्ञानानं, माझ्या स्वतःच्या मतांचं काही निवेदन करू इच्छितो आहे, ते सुद्धा तुझीच ज्ञप्ती, तुझंच ज्ञान आहे. तुझ्याच ज्ञानाचं ते प्रकाशन आहे, प्रतिबिंब आहे. श्री अवधूता स्वयं ज्योती प्रकाशतासी. प्रत्यक्ष अवधूता, तुझी स्वयंपूर्ण अशा प्रकारची ज्ञान ज्योती जी माझ्या मुखातून, माझ्या लिखाणातून प्रकटणार आहे, ती प्रत्यक्ष तू आहेस. इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्ञानदेव जसं म्हणतात की हे मी करतच नाही, गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेनं मी हे सगळं करतो आहे, तसं दासोपंत इथे सांगतात की प्रत्यक्ष भगवद्गीता ही तुझी अनुभूती आहे. आणि माझ्या मतप्रज्ञेनं मी जे काही सांगणार आहे ते सुद्धा तुझंच तेज आहे, तुझंच ज्ञान आहे, ज्ञप्ती असं म्हटलंय त्यांनी. आणि हे सगळं तुझंच ज्ञान आहे, तुझं स्वरूप जे तू अनुभवलंस, जी गीता तू अनुभवलीस, तुझी अनुभूती आहे, ती अनुभूती मी काय सांगावी, आणि जे मी काय सांगणार आहे ते सांगणारा जो काही माझ्या मुखाने वदवणारा आहे, वदणार मी आहे, निवेदन जे करणार आहे तेही तू आहेस. येथ नसरे माझा अभिमानू, परंतु तोही तुझ आधीनू. आत्मा अव्ययो सनातनू, तू अधिष्ठान तया. आता खरं म्हणजे इथे माझा अभिमान सरलेला आहे. मी नाहीच आहे, मी बोलणारा मी नाही, मी सांगणारा नाही, मी निवेदन करणारा नाही, तर तू प्रत्यक्ष तू आहेस. भगवद्गीता म्हणजे तू आहेस. आणि त्याच्यावरती जे काही मी निवेदन करणार आहे, भाष्य करणार आहे, टीका करणार आहे, ते करणारा सुद्धा तू आहेस, तुझंच ज्ञान आहे. आणि म्हणून
येथे नसरे माझा अभिमानू. मला हा क्षणभर अभिमान वाटतोय की मी गीतेचं ज्ञान, गीतेमधलं ज्ञान सांगतोय. पण खरंच देवा, मला जर अभिमान माझा सरला नसेल, जर मला इथे अभिमान वाटत असेल, तर देवा, परंतु तोही तुझ आधीनू, तोही मी तुझ्या स्वाधीन करतो. जर मला क्षणभर, किंचितसा, काकणभर जरी अभिमान वाटत असेल, तर तो तुझ्या स्वाधीन मी करतो. आत्मा अव्ययो सनातनु तू अधिष्ठानतया. हा सगळा माझा प्रपंच तुझ्या स्वाधीन करतो. माझं बोलणं, माझं ज्ञान, माझं सांगणं हे माझ्या मतप्रज्ञेनं जरी असलं तरी तुझी ज्ञप्ती आहे. आणि म्हणून मला क्षणभर, काकणभर अभिमान जरी झाला तरी तोही मी तुझ्या स्वाधीन करतो. आणि आत्मा अव्ययो सनातनु, असा सनातन असलेला, अव्यय असलेला, आत्मा असलेला तू, तू अधिष्ठानतया. या सगळ्या गोष्टींना केवळ तुझं अधिष्ठान आहे. तरी काय, तरी आता कै बोलावे, कासया काहीन बोलावे, तुझशी वेगळे न व्हावे हेची पुरे. आता खरं म्हणजे काय बोलावं, केव्हा बोलावं आणि कशाला बोलावं, असा प्रश्न मला पडलेला आहे. तुझ्यापासून मी वेगळा जर नाहीच, मी फक्त तुझ्यापासून वेगळा असू नये इतकंच मला आत्ता पुरे आहे. देवा, मी जे हे गीतेवरती काही भाष्य करणार आहे ते खरंच मी आता कशाला बोलावं, काय बोलावं, कसं बोलावं असं माझ्या मनात येत आहे. पण खरं सांगू का, जर मी तुझ्यापासून वेगळा नाहीच तर मला इतकंच पुरेस आहे की तू आणि मी एक आहोत, एक जीव आहोत, एक रूप आहोत. आत्मा आणि परमात्मा एक आहोत. ऐसे करूनी अभिवंदन श्री योगीरायाचे स्तवन. आत्मत्वे आत्मया स्मरण अवधूताचे. आणि आता ऐसे करुणी अभिवंदन. देवा, अशा प्रकारचं तुला वंदन करून, अभिवंदन करून, अभि हा उपसर्ग आणि वंदन, असं तुला अभिवंदन करून श्री योगी राजाचे स्तवन, त्या प्रत्यक्ष योगी रायाचं स्तवन करून, स्तुती करून, नमन करून, आत्मत्वे आत्मया स्मरण अवधूताचे. आत्मत्वे, आत्म्यानं, आत्म्याचं, परमात्म्याचंच आहे खरं म्हणजे हे. आत्मत्वे, आत्मानी आत्म्याचं स्मरण जे अवधूताचं आहे ते करून आरंभिले ग्रंथ कथन श्री भगवद्गीतेचे व्याख्यान यथामती विवरण प्राकृता वाणी. आणि आता इथे दासोपंत सांगतात, आरंभिले ग्रंथ कथन श्री भगवद्गीतेचे व्याख्यान यथामती विवरण प्राकृता वाणी. आत्मा आणि परमात्मा, तू आणि मी एकच आहोत अशी धारणा ठेवून, तुला अभिवंदन करून,
तुझं स्मरण करून आत्मा आणि परमात्मा एक आहोत अशा धारणेनं मी या ग्रंथाच्या कथनाला आरंभ करतो. कोणता ग्रंथ आहे? श्रीमद भगवद्गीतेचे व्याख्यान. श्रीमद भगवद्गीतेवरचं हे माझं व्याख्यान मी इथे त्याचा प्रारंभ करतो. यथामती विवरण प्राकृतावाणी. माझी जशी बुद्धी आहे, मला झेपेल, माझी जी क्षमता आहे, माझी जी पात्रता आहे, त्या पात्रतेनं प्राकृत वाणीमध्ये, प्राकृत भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये मी या भगवद्गीतेचं व्याख्यान विवरण करणार आहे. तरी सज्जना साधू ते प्रार्थीन मी आदरे बहुते स्वामी अवधान देई जे येथे कृपा करुणी. आता श्रोत्यांशी संवाद करतायत. काय म्हटलंय दासोपंतांनी? हे मोठं लक्षपूर्वक ऐकायला हवं. हे याचं मुद्दाम कारण मी हे सांगते की पुढे त्याचा संदर्भ येणार. आता ते काय म्हणताय? सज्जन आणि साधूंना, तरी सज्जना साधू ते, सज्जनांना आणि साधूंना त्यांनी नमन केलंय, त्यांचा लक्षवेध केलाय. प्रार्थीन मी आदरे बहुते, अत्यंत आदरानं मी या साधू सज्जनांना नमस्कार करतो. आणि त्यांना ते पुढे म्हणतात, स्वामी अवधान देई जो येथे कृपा करुणी. आणि साधू सज्जनांना ते म्हणतात, स्वामी आपण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं, लक्षवेध करावा आणि आपणही माझ्यावरती कृपा करावी आणि या माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं, कृपा करावी. हे प्राकृत आरुष बोलणे, हे प्राकृत आरुष बोलणे, नव्हे विषयो तुम्हा कारणे, परंतु गीतेचे नियेणे संबंधे ऐकावे. काय म्हणता? हे माझं जे बोलणं आहे ना, ते प्राकृत आहे, मराठी भाषेतलं आहे, आरुष आहे, अशुद्ध आहे, बोबड आहे, दोन्ही अर्थानं म्हणा. आरुष. नव्हे विषयो तुम्हा कारणे, खरं म्हणजे तुमचा हा विषय नाही. मराठी किंवा मराठी किंवा प्राकृत ही जी भाषा आहे, ती भाषा, या भाषेत बोलणं हा खरंच तुमचा विषय नाही, कारण तुम्ही विद्वान आहात. नव्हे विषयो तुम्हा कारणे, हा तुमचा विषय नाही. खरं म्हणजे तुम्हाला रुचणारा पण नाही, कारण मी हे प्राकृतातून सांगतोय. मूळ गीता संस्कृतात आहे आणि संस्कृताचे तुम्ही विद्वान आहात, माझ्या समोर बसलेले सगळे विद्वज्जन आहात, पंडित आहात. आणि म्हणून नव्हे विषयो तुम्हा कारणे, हा खरं म्हणजे तुमचा विषय नाहीये. परंतु गीतेचे नियेणे संबंधे ऐकावे. परंतु तुम्हा सर्व साधू सज्जनांना, विद्वानांना माझी विनंती आहे की केवळ गीतेचं हे भाष्य आहे किंवा हे भगवद्गीतेवरती मी जे सांगणार आहे ते आहे, म्हणून गीतेच्या संबंधानं, गीतेविषयी म्हणून तुम्ही हे माझं बोलणं ऐकून घ्या. साधू सज्जनांना ही विनंती केली आहे की मराठीत मी बोलणार आहे, तुम्हाला ते रुचेल का? तुम्ही विद्वान आहात, पण तरी सुद्धा माझी ही विनंती आहे की गीतेच्या संबंधाने असल्यामुळे आपण माझी विनंती मान्य करून हे भगवद्गीतेवरचं
माझं प्राकृत आरुष बोलणं ऐकून घ्या. स्वमती चालिला अर्थू, स्वमती चालिला अर्थू, न कळतू गीता भावार्थू, तथापि न चुके परमार्थू, म्हणून ऐकावे. मला हे समजतंय की मी विद्वान नाही, मी अत्यंत अशुद्ध बोलणारा, बोबडं बोलणार आहे, पण गीतेच्या संबंधानं तुम्ही ते ऐकून घ्यावं. त्यात पुन्हा स्वमती चालिला अर्थू, स्वमती माझ्या बुद्धीला जे सुचेल ते, जे रुचेल ते, जे जाणवलं ते, जे समजलं ते, माझं मत माझ्या बुद्धीनं मी मांडतो आहे, माझ्या मतीनं मी गीतेचा अर्थ सांगतो आहे. बुद्धीच्या आधाराने स्वबुद्धीच्या आधाराने मी माझं हे मत ऐकवतो आहे, सांगतो आहे. मला मी खरंच सांगतो, न कळतू गीता भावार्थू, गीतेचा नेमका भावार्थ काय आहे मला खरंच कळत नाही, पण तथापि न चुके परमार्थू, म्हणून ऐकावे. पण परमार्थाच्या मार्गावरचं हे माझं काम आहे, मी काहीतरी करतोय, धडपडतोय, सांगू इच्छितो आहे आणि ते पारमार्थिक आहे. म्हणून माझी विनंती आहे, साधू सज्जन हो, आपण माझं अशुद्ध बोबडं बोलणं ऐकून घ्यावं. कारण ग्रंथ केला अव्युत्पन्ने, ग्रंथ केला अव्युत्पन्ने, परमार्थान मिळे बोलणे, तथापि आत्मान्वये वचने, घ्यावी तुम्ही. खरं म्हणजे मी व्युत्पन्न मतीचा नाही, व्यासंगी नाही, माझ्याकडे ती प्रतिभा नाही. व्युत्पन्नता म्हणजे उपजवण्याची शक्ती. बुद्धीनं, माझ्या मतीनं जो गीतेचा अर्थ मी सांगणार आहे, तितकी मोठी, तितकी व्यापक, तितकी श्रेष्ठ, ज्येष्ठ दर्जाची माझी प्रज्ञा, प्रतिभा नाही. अव्युत्पन्न मती असणारा मी असा आहे. आणि असा अव्युत्पन्न एखादा व्यक्ती जेव्हा ग्रंथ कर्तृत्व करण्याचं धारिष्ट्य करतो, तेव्हा त्याची ही विनंती आहे. दासोपंत म्हणतात, अव्युत्पन्न अशा प्रकारचा मी, पण तरी सुद्धा ग्रंथ करायला घेतलाय बरं. परमार्थान मिळे बोलणे, परमार्थामध्ये काय बोलावं हेही मला फारसं कळत नाही, पण तथापि आत्मान्वये वचने, घ्यावी तुम्ही. पण तरी सुद्धा आत्मान्वये वचने म्हणजे मी त्या गीतेच्या श्लोकांचा अर्थ कसा लावलाय, मी स्वतःच्या बुद्धीनं मी ते काय सांगतो आहे, ते जे सांगणं आहे, ती वचन आहे, ते बोलणं आहे, ते तुम्ही केवळ एकदा ऐकून घ्यावं, अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आत्मान्वयो न दिसे, ऐशी वस्तू तव काही नसे, भावा भाव भावे
आभासे दृष्टाची जयी. माझ्या अंतरात्म्यांनी अन्वय लावून माझ्या स्वतःच्या प्रज्ञेनं बुद्धीनं थोडा अभ्यास करून आत्मा आणि परमात्मा जर एकच आहेत, तर मी जो काही श्लोकांचा अन्वय लावणार आहे तो अन्वय मी नव्हे तर आत्मा आणि परमात्मा एक असलेला त्या परमात्म्यानं लावलाय असं मी समजतो. स्वमती चालीला अर्थू न कळतू गीता भावार्थ. प्रत्यक्ष भगवद्गीतेचा भावार्थ काय असला पाहिजे मला खरंच कळत नाही, पण आत्मान्वयो न दिसे ऐशी वस्तू तव काही नसे. खरं म्हणजे तुला दिसणार नाही, तुला उमगणार नाही, तुला समजणार नाही, कळणार नाही अशी कुठलीच गोष्ट नाहीये. कारण आत्मान्वयानं तू बघतोस आणि तो अन्वय मी तुझ्याच साक्षीनं तूच होऊन प्रकट करणार आहे. आणि म्हणून आता तयाची जतन केवणे करावी. भावा भाव आभासे दृष्टाची जयी. आत्मान्वयो न दिसे ऐशी वस्तू तव काही नसे. भावा भाव भावे आभासे दृष्टाची जयी. आपण अवलोकन करताना आत्मा हा परमात्मा झाला आहे अशी स्थिती आहे. आत्मान्वयो न दिसे काही. आत्म्याचा अन्वय केला तर काही दिसत नाही. अशी जगामध्ये कुठलीच वस्तू नाही की ती तुला दिसणार नाही. आणि भाव आणि अभाव जिथे कुठे तुझं अस्तित्व आहे आणि अस्तित्व नाही असं लोक म्हणतात, त्याचा आभास व्हायला लागलेला आहे. आणि हा आभास तुलाही दिसतो कारण तू द्रष्टा आहेस. भाव आणि अभावाचा जो भाव आहे तो केवळ तुला दिसतो कारण तू द्रष्टा आहेस. येथे नेदिता अवधान महत्वा लागेल दूषण. आता तयाची जतन कवणे करावी. येथे नेदिता अवधान. खरं म्हणजे जिथे दासोपंतांची अनुभूती प्रकटली आहे त्या ठिकाणी ते असं म्हणतात की येथे नेदिता अवधान. इथे खरंच जर लक्ष दिलं नाही तर अत्यंत महत्वाच्या अशा ग्रंथासाठी जेव्हा मी बोलतो आहे तेव्हा महत्वा लागेल दूषण. आता तयाची जतन कवणे करा. देवा, इथं अवधान जर दिलं नाही आणि हे लोकांनाही म्हणतायत ते समोरच्या, तर आपुलेचे नि स्वयंबोधे आपल्याच सांगण्यानं आपल्याच बोलण्यानं खरं म्हणजे किंवा सांगताना जर लक्ष नाही दिलं तर त्याचं दूषण लागण्याची मला शक्यता अधिक वाटते. आणि अशा प्रकारचा भाव या ठिकाणी प्रकट करताना दासोपंत म्हणतात की आत्मान्वयो, मी हे सगळं सांगतो आहे, आत्मान्वये न दिसे तथापि आत्मान्वये वचने घ्यावी तुम्ही. माझ्या आत्म्याचा अन्वय त्या परमेश्वराशी आहे
आणि तो जसं सांगेल तशा प्रकारचं वचन मी करतोय. पण अनावधानानं अनेकदा जेव्हा आत्म्याचा अन्वय नसेल, पण तरी सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे, तथापि आत्मान्वय वचने घ्यावे तुम्ही. आत्मान्वयो न दिसे ऐशी वस्तू तव काही नसे. अशी कुठलीही वस्तू नाही की ज्या वस्तूशी आत्मान्वय साधता येत नाही. आणि अशा आत्म्याशी परमात्म्याशी एकरूप विलीन होऊन मी माझं निवेदन करणार आहे. पण स्वमती चालवलेला हा जो अर्थ आहे तो अर्थ आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष ऐकत असताना तुम्ही जर लक्ष देणार नसाल तर खरोखर सांगतो की महत्वाच्या ह्या गोष्टीला न ऐकल्यामुळं कदाचित दूषण लागण्याची पण शक्यता आहे. अशा प्रकारची भगवद्गीतेच्या एकूणच टीकेची सुरुवात करण्यापूर्वी दासोपंतांनी सर्व साधू सज्जनांना नमस्कार केलाय. आणि हा नमस्कार केल्याच्या नंतर ते सांगतायत की माझ्या एकट्याच हे काम नाहीच आहे. तू तो मती प्रकाश आहेस, ज्या कारणानं मी लिहितो, ज्या कारणानं मी वाचतो, ज्या कारणानं हा ग्रंथ निर्माण झाला. आणि म्हणून आत्मान्वयो न दिसे ऐशी वस्तू तव काही नसते. आपल्याच आत्म्याचा, आपल्या देहातल्या मनाचा आणि आत्म्याचा समसमा संयोग आणि मग कुठल्याही प्रकारचा विकार त्या ठिकाणी राहत नाही. कुठलीही अशुभाची चाहूल आणि घनदाट अंधाराची सावली या दोन्ही गोष्टी तिथं अस्तित्वातच नाहीत. आणि म्हणूनच दासोपंत मोठं सुंदर वर्णन या गीतार्णवाच्या श्लोकांमधून आम्हाला करतात. ते असं की परमार्थानं वेळे बोलणे तथापि आत्मान्वय वचने घ्यावे तुम्ही. यानंतर पुढचा जो भाग आहे, ओव्या आहेत, त्या आपण उद्या बघणार आहोत. आज इथेच थांबते. आनंदे दत्तात्रेय देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.